रविवारी सायंकाळी मुंबई शहर वीकेंडच्या उत्साहात रममान असताना मुंबई पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। कुलाबा येथील एका नामांकित हॉटेलवर पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि एका विदेशी तरुणीसह एका भारतीय तरुणाला अटक केली। मात्र हॉटेलच्या खोलीत दिसलेलं दृश्य पाहून पोलीस ही थक्क झाले। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कुलाबा पोलीस ठाण्यात एक अनामिक फोन आला। फोनवर मिळालेल्या माहितीनं पोलिसांना धक्काच बसला। अवघ्या काही मिनिटातच सायरन वाजवत पोलिसांचा ताफा कुलाब्यातील त्या प्रसिद्ध हॉटेलकडे रवाना झाला। हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचताच पोलिसांनी थेट रूम नंबर विचारला। रिसेप्शनिस्टनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचं पथक त्या खोलीकडे धाव घेत गेलं। खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतर तो उघडला गेला आणि समोर एक विदेशी तरुण आणि एक भारतीय तरुण दिसले। पोलिसांनी दोघांना तात्काळ ताब्यात घेतलं। खोलीत प्रवेश करून पोलिसांनी झाडाझडती सुरू केली तेव्हा त्यांना धक्कादायक गोष्टी सापडल्या। खोलीत 9 माकडं आढळली, त्यापैकी 8 मृतावस्थेत होती। हे दृश्य पाहून पोलीसही हादरले। तातडीनं वन विभाग आणि वाईल्ड लाईफ इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं। त्यांनी ही खोलीत दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त केलं। मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या भारतीय तरुणाचं नाव श्रीराम सुब्रमण्यम असून तो चेन्नईचा रहिवासी आहे, तर विदेशी तरुणी मलेशियन नागरिक असून तिचं नाव एस मथावी आहे। रेंज फॉरेस्ट ऑफिसर राकेश भोईर यांनी सांगितलं की हा आरोपी मलेशियातील दुर्मिळ माकडांची तस्करी करत होते। 3 मे रोजी मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाने हे दोघे मुंबईत आले आणि कुलाब्यातील या हॉटेलमध्ये उतरले। त्यांनी काही पिशव्यांमध्ये 9 माकडं कोंबून मुंबईत आणली होती। ऑक्सिजनच्या अभावामुळे 8 माकडांचा मृत्यू झाला, तर 1 माकड मात्र जिवंत आहे। सध्या त्या माकडाची काळजी वन विभागाकडून घेतली जाते। छापेमारीत आढळलेली माकड ही सियामंग गिबन प्रजातीची आहेत, जी इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलामध्ये आढळते। ती प्रजात सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे हा गुन्हा वन्यजीव तस्करीच्या कायद्याअंतर्गत अत्यंत गंभीर मानला जातोय। मुंबई पोलीस आणि वन विभागाची संयुक्त टीम या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे। मुंबई पोलिसांना संशय की ही तस्करी केवळ मुंबईपुरतीच मर्यादित नसून यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहे।